हाय गायस, तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेचे। गुरु म्हणजे मेन काय असते? गुरु म्हणजे आता देव समजून घेतलेत लोकांनी, खरं मेन म्हणजे आई असते। त्याच्यासाठी ना तिला पहिला मी मिस यू करते, म्हणजे ती वरती आहे, तिला सांगू शकत नाही मी माझे मनातले हार्टबीट्स तिला। ती फार दूर आहे, तिला भेटू बी शकत नाही आहे। मेन म्हणजे आईचाच दिवस आहे ते। आता आशीर्वाद महत्वाचा असतो, ते आता आशीर्वाद महत्वाचा असते। खरं ते आता कसं आहे, गुरुला अटॅच करून दिलेलं आहे। आई म्हणजेच गुरु म्हणून अटॅच करून दिलं, म्हणजे सगळे जागी आई एक एकला भेटू शकत नाही। आता तेच उदाहरण म्हणजे मी आहे, म्हणून कसं आहे, मी आता माझ्या पूजनीय गुरुजीला मानतो की माझे दत्तात्रय आहे, म्हणजे ते आईनंच भेट करून दिली मला त्यांची। कसं आहे, म्हणजे पहिला लहानपणी ती सारखं देवाचंच नामस्मरण करायची, म्हणजे दत्तात्रयाचंच गुणगान गायची, असं गतीनी तसं गतीनी म्हणून। आता ते माझ्यात मनातच बसून गेलेलं आहे। आता मी म्हणजे मला समोर दिसतात, म्हणजे माझी आई म्हणजे महाराज आहे, म्हणजे त्यांना तेवढं मी त्यांना डोळ्यासमोर पाहतो ते माझी आई दिसते मला। असं म्हणजे त्यांचं एक चरित्र फार मोठं आहे, असं थोडक्यात सांगून संपायचं नाही आहे ते। दत्तात्रयाला इथं आम्ही जातो, नरसोबावाडीला पण जातो, आणि मेन करून आम्ही ह्याला जातो कुठं गणगापूरला, तिथं मोठंच मंदिर आहे, तिथं त्यांनी स्थायिक आहे। इथं ते कसं आहे, तिथं माधुकरी मागून जेवण करून येत जातं। आज त्यांचं जागे म्हणजे माझं माहेर म्हणजे तिथं आहे, माझं माहेर नाही आहे ॲक्च्युली, म्हणजे होतं एवढं दिवस। आई वारल्यानंतर माहेर माझं संपलेलं आहे, माझं माहेर तिथं आहे। मला ॲक्च्युली माहेरला जायचं होतं गणगापूरला, आत्ता ते होऊ शकत नाही, म्हणजे माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि पाऊस बी एवढा मोठा आहे की नाही, म्हणून मी गेलेलं नाही आहे। तरी पण मला माहेर आठवणी आले, म्हणजे तिथं जायचं होतं। असं लई लोक गेलेत तिथं आता गणगापूरला, मी जाणार होते परंतु शक्य झालं नाही। आता बघायला पाहिजे, त्यांची तर बोलवालेत ते मला, ये ग कशाला आले नाहीस असं भास व्हायले, खरं जाऊन झालं नाही। तिथं मोठंचं मोठं असं देवळ आहे, तुम्ही कोणतरी बघितलेलं असणार। तिथं कसं आहे म्हटलं तर एक औदुंबर वृक्ष आहे, ते वृक्ष त्यांनी सुकलेली काठी लावलेली होती, ती एक भक्तानी ती त्यांच्या एवढं दृढ विश्वासाने की नाही ती काठी ना कधी चिगरणारच असं काठी नाही आहे, ती चिगरून असं मोठंच औदुंबर वृक्ष आलेलं आहे। त्या वृक्षाखाली किती तर लोक आपलं हे गुरुचरित्र वाचायला बसतात, ते एक बघण्याचं म्हणजे लई मोठं मना हे आहे ते, म्हणजे आम्ही कधी बघू शकलो नाही। तसं म्हणतात की नाही लोक सिमला जायला पाहिजे, दार्जिलिंग जायला पाहिजे, तसं नाही, तिथं पण एकदा जावा, बघा, तुम्हाला असं वाटेल की ना तिथलं एक वातावरण सगळं बघून हां बाबा असं इथं काहीतरी आम्हाला बघायला मिळते असं तुम्हाला वाटेल। तिथं बघण्यासारखं फार काही आहे। तिथं त्यांचं स्थायिक म्हणजे पादुका आहेत। पहिला असं आमच्या आजोबा त्यांनी होते तेव्हा असं म्हणत होते की त्यांनी ते पादुका जीवन म्हणजे असं निर्गुण पादुका आहे ते, त्यांचं कोणतर भरची पूजा करते वेळी नक्क लागलं म्हणे, तेव्हा रक्त सगळा पसरला म्हणे, तसं म्हण आहे, नाही आहे ते खरंच आहे। म्हणजे आमचे आजोबा पण दत्तात्रयाचेच भक्त होते। आता आमची आई होती, आता मी आहे, आता माझी लेक पण ते स्टार्ट कराले, म्हणजे ती पण आज उपास धरले गुरुपौर्णिमेचे। हे बघा माझी लेकीने पण आज गुरुपौर्णिमेचे उपास धरलेला आहे। आज स्पेशल आमचे म्हणजे काही केलो नाही, म्हणजे पण मी आज शेवयाचे थोडंसं शिरा केलेला आहे, माझ्या लेकीने केले, आणि आज देवाला निवेद दाखवले। माझे गुरुचे दर्शन पण तुम्हाला करवते मी, सातकाळ नाही आहे तरी पण मी थोडंसं माझे गुरुचे दर्शन करवते तुम्हाला। हे बघा माझे गुरु, आणि इथं बसलेले आहेत, म्हणजे देवाचं घर होतं तिथं दिक्क जरा बरोबर नाही म्हणून, आणि इथं ठेवलेलं मला बरं वाटायला म्हणून मी इथं ठेवलेलं आहे त्यांना। तरी बी मी आता जरा काहीतरी माझ्याकडे थोडे पैसे आले की नाही, त्यांचं एक घर असं करू असं माझ्या मनात आहे, ते कधी होईल काय माहिती नाही आहे। तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, आणि काही तर तुम्हाला वाटलं तर मला मेसेज करा, म्हणजे मी समजून घेईल माझं काय तर चुकेल काय नाही असं।
आणि न चुकून असताना एकदा गणगापूरला जावा. तिथं काही नाही तुम्हाला असं वाटणार आहे की नाही साक्षात परमात्मा समोर दिसेल असं तुम्हाला वाटणार आहे. मला तर तसं दिसलेलं आहे. तुम्ही पण एकदा जावा गणगापूरला, भेटा नक्की त्यांना. ते लई दयाळू आहेत. म्हणजे कसं आहे ना एकदा त्यांच्या शरणात गेले की नाही असं काही असं वाटून घ्यायला नको की आमच्या पाठीमागे कोण नाही आहे म्हणून. ते सदैव माझ्या पाठीमागे राहतात. मला ती फार खुशी आहे. असं कधी मी वाटून घेतो की नाही एकटी पडलो म्हणून ते पाठीमागे उभे राहिलेले सत्काळ दिसतात मला. म्हणजे अक्षरशः की नाही मी रडलो तर त्यांना आवडतच नाही तसं आहे ते. म्हणजे मी एकटी पडलो तेव्हापासून त्यांनाच आपलं म्हणलो. आणि तुम्ही पण कोशिश करा असं म्हणून की ते त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करा काहीतरी बी, ते नक्की ऐकतात. असं की नाही मला पैशाचा प्रॉब्लेम आला असं काही बी झालं की नाही त्यांना कधी बी शेअर करतो की नाही ते असं विचारच करायचं नको. एनी टाईम मला मदतला येऊन पोचतात. म्हणजे सांगायची इच्छा की नाही म्हणजे माझी आईच दुसरी रूप घेऊन ते आहेत म्हणून. आता आई सगळ्यांना हर जगाला भेटू शकत नाही ना. आता गेलेल्या वरती आई कसं खालती येणार, ती तर येऊ शकत नाही. ते म्हणून की नाही गुरु म्हणून करून ठेवलेलं आहे देवानी. सेकंड गुरु कसं होते, टीचर होते. त्याच्यानं पहिला आई बाबा होतात, नंतर टीचर होते, नंतर कसं आहे आम्ही मानलेले देव आपल्याला गुरु होतात. म्हणजे जसं वय वाढत जाते, स्टेप वाढत जातात, तसं स्टेज पण वाढत जाते. मी तुम्हाला जास्ती काय सांगायलो असं वाटायला असणार तुम्हाला भावूक होऊन नाही आहे. हे रियालिटी आहे. आई असते वेळी ना देवाची आठवण येत नाही. कशामध्ये ती खायला देते, प्यायला देते, काय पाहिजे असलेलं देते. आई असं का तसं का मग तिच्याकडे बोलत असतो. जेवेळी कोणी बोलायला नसते ना त्यावेळी देवाची आठवण येते. म्हणजे आता आई नाही आहे ना मला देवाची आठवण येते. म्हणजे मी काय बी शेअर करू कोणासमोर करू शकतो ना. एक आहे ती एकटीच एक देवाच्या समोर करू शकतो, नाहीतर एक आईच्या समोर करू शकतो, नाहीतर क्लोज फ्रेंड्स असतात. आजकाल त्यांना क्लोज फ्रेंड्सना सांगितलं तर बी कसं होते माहिती आहे ते निंदा करतात, हसतात. ते तसं होते. त्याच्यापेक्षा ना माझे गुरु दत्तात्रेयाच्या समोर जर मी शेअर केलो की नाही त्यांना वाटते हां ऐकून घेतात. मला असं वाटतंय की नाही ते रिअली ऐकून घेतात. मी तुम्हाला काल बोललेले होते मी काय तर नवीन घेणार आहे असं म्हणून. मी काय जास्त घेतलो नाही. असले 4 बाउल काढून ठेवले माझ्या मुलगीने गणपतीसाठी म्हणून. म्हणजे नवीन यूज करून काढून ठेवले. आणि ह्या टाईप पॅटर्नचे ग्लास 6 काढून ठेवले. आणि जास्ती काय घेतलो नाही तरी पण ह्या टाईपचे ताट 6 काढून ठेवलेले आहे. आणि बघतो तुम्हाला. आणि फार मोठे एवढी मोठी ताटं काढून ठेवलेली आहे. माहिती नाही ती कधी वाटणार आहे काय प्रकारे. लोकांना एक मोठं वाढल्यासारखं वाटणार, एक छोटं वाटल्यासारखं वाढल्यासारखं कसं तर होणार ते. आणि काही चुकलं तर सांगा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. माझ्या महाराजसारखं तुम्ही पण सपोर्ट करा. थँक्यू. लव यू. बाय. पुढच्या व्हिडिओला भेटू.